नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत काकडी, सफरचंद आणि डाळिंबाचं सॅलड. बनवायला इतकं सोपं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर नवरात्रीचे उपवास असतील किंवा एकादशी, चतुर्थी अशा कोणत्याही उपवासासाठी चालणारं असं हे सॅलड असणार आहे. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर मी इथे 2 मीडियम साईजच्या काकडी स्वच्छ धुवून सोलून अशा प्रकारे बारीक कट करून घेतले आहे. एका बाउलमध्ये मी ही काकडी काढून घेते. त्यानंतर एक छोटंसं सफरचंद घेतलेलं आहे, ते सुद्धा मी सोलून बारीक कट करून घेणार आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये घालते, जेणेकरून सफरचंद लाल पडणार नाही किंवा काळं पडणार नाही आणि आपलं जे सॅलड आहे ते मस्त फ्रेश दिसेल आपल्याला. तर मिठाच्या पाण्यामध्ये 5 मिनिट मी हे सफरचंद ठेवलं होतं आणि नंतर ते मी एका जाळीवर काढून घेते आणि त्यावर परत एकदा नॉर्मल वॉटर घालते, जेणेकरून सफरचंद सॉल्टेड नाही लागणार. तर डाळिंबसुद्धा मी सोलून घेतलेलं आहे आणि त्यामधलं एक छोटी वाटी भरून डाळिंब आपण घेणार आहोत. तर एका मोठ्या बाउलमध्ये मी काकडी काढून घेतली होती, त्यामध्येच आता ॲपल आणि डाळिंबसुद्धा ॲड करणार आहे. अर्धा लिंबाचा रस आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत, जेणेकरून आपलं सॅलड मस्त रिफ्रेशिंग बनणार आहे. ऑप्शनल आहे लिंबू, कारण आपण नंतर दहीसुद्धा ॲड करणार आहोत. तर तुम्हाला खूप आंबट नको असेल तर तुम्ही लिंबाचा रस स्किप केला तरीसुद्धा चालेल, किंवा मग तुम्ही जर ॲपल सायडर व्हिनेगर प्रेफर करत असाल तर ते सुद्धा 1 चमचा तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे. आता हे बाउल मी बाजूला ठेवते आणि एका छोट्या वाटीमध्ये मी 3 चमचे घट्ट असं दही घेतलेलं आहे. दही छान फेटून घ्यायचं आहे आणि नंतर आपण हे सॅलडमध्ये ॲड करून घेऊयात. तर या सॅलडमध्ये ना आपण साखर वगैरे न घालता हनी घालणार आहोत, त्यामुळे या सॅलडची टेस्ट खूप सुंदर होते. तर 2 चमचे साधारणतः हनी मी याच्यामध्ये घातलेलं आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठसुद्धा मी घालून घेतलं होतं अगोदरच. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडासा तिखटपणासुद्धा पाहिजे या सॅलडसाठी, म्हणून मी ह्याच्यामध्ये अगदी पाव चमचा चिली फ्लेक्स ॲड करणार आहे. ऑप्शनल आहे, किंवा मग तुम्ही हिरव्या मिरचीचे तुकडे करून घातले तर ते सुद्धा चालू शकेल. तर असंही आपलं मस्त यम्मी, हेल्दी, टेस्टी आणि रिफ्रेशिंग असं काकडी, सफरचंद आणि डाळिंबाचं सॅलड तयार आहे मंडळी. सॅलडमध्ये थोडासा क्रंच हवा आहे म्हणून मी थोडेसे भाजलेले शेंगदाणे ॲड करणार आहे यावर आणि त्याचबरोबर थोडेसे डाळिंबाचे दाणे, जेणेकरून मस्त दिसेल आपलं सॅलड. तर आपलं हे सॅलड तयार आहे मंडळी. आणि आज आहे नवरात्रीचा 3रा दिवस. तर आज काय फराळाला बनवलं तर पाहूयात. तर आज मी बनवले होते राजगिऱ्याचे पराठे आणि ते मी सर्व करून घेते आहे. झणझणीत असा ठेचा आहे हिरव्या मिरचीचा आणि राजगिऱ्याची भाजी आहे. त्याबरोबर मी हे राजगिऱ्याचे पराठे सर्व करणार आहे मंडळी. तर चला मंडळी, या फराळ करायला. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुम्हाला खूप थँक्यू. नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. असंच प्रेम देत राहा मंडळी. थँक्यू सो मच. बाय.